हॅलो डिअर स्टुडंट्स, हाव आर यू. लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स या टॉपिकमध्ये मटेरियल्सला 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट आहे त्यामध्ये डायमॅग्नेटिक मटेरियल, सेकंड आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि थर्ड आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे. तर आपण त्याचं वन बाय वन डिस्कशन करत होतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण डायमॅग्नेटिझम हे काय फिनॉमिनन असतो हे बघितलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॅरामॅग्नेटिझम हे काय असतो हे बघायचं आहे. ठीक आहे. तर याला बघण्यासाठी याचे आपल्याला प्रॉपर्टीज पण स्टडी करायचे आहे. तर सगळ्यात बेसिक याचा जसं आपण डायमॅग्नेटिझमचं केलं होतं तसंच आपल्याला याचा बेसिकपासून स्टार्ट करायचं. बेसिकमध्ये काय आहे की जर आपण ॲटॉमिक लेवलवर एखादं मटेरियल कन्सिडर केलं तर त्यामध्ये काय असतो का जर त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल, त्याला पेअरिंग नाही आहे, दुसरा एक जोडी नाही त्याला, तर तो जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो त्याच्यामध्ये ते मॅग्नेटिक मोमेंट असते. ठीक आहे. काय असते त्याच्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट. आणि तो जे मटेरियल असतो त्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट कशी असते, रँडमली ओरिएंटेड असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे मी एक मटेरियल घेतला असं, हे एक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये जेवढे पण ॲटम्स आहेत त्याची मॅग्नेटिक मोमेंट आता त्याची डायरेक्शन रँडम आहे. डायरेक्शन मॅग्नेटिक मोमेंट याला डायरेक्शनची गरज असते आणि याची डायरेक्शन कशी आहे, रँडमली ओरिएंटेड आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही या डायरेक्शनमध्ये असेल, काही या डायरेक्शनमध्ये, काही या डायरेक्शनमध्ये, असं. ठीक आहे. अशी ते रँडमली ओरिएंटेड डायरेक्शन आहे. कशाची, मटेरियलमधले जे ॲटम्स आहे, ॲटम्सची जी मॅग्नेटिक मोमेंट आहे ते. म्हणजे ही कधी सिच्युएशन आहे, ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, ॲब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ज्यावेळेस त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड 0 असेल, एक्सटर्नल बरं का, एक्सटर्नल, त्यावेळेस काय असेल, याची मॅग्नेटिक मोमेंट जे असणार आहे ते रँडमली ओरिएंटेड असणार, त्याची डायरेक्शन रँडमली असणार. म्हणून याचा जे नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल, काय नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, ते किती मिळणार आहे, 0. 0 का बरं, तुम्हाला अगोदर पण सांगेल आहे का याच्यामध्ये जे डायरेक्शन आहे इक्वल आणि अपोजिट, प्रत्येक ॲटम जे मटेरियल असणार आहे ते सेम ॲटमने बनलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हा चॉक आहे ते एक सेम मटेरियलने बनलेला आहे, जे ॲटम्स असणार आहे ते सेम असणार आहे. तर मी काय म्हणतोय, एकाची डायरेक्शन एक ॲटमची जे मॅग्नेटिक मोमेंट आहे ते लेफ्ट साईडला आहे आणि दुसऱ्याची राईट साईडला आहे. तर दोन्ही इक्वल आहे आणि अपोजिट आहे. दोघांची जर आपण ॲडिशन केली ते किती येणार आहे, 0 येणार आहे. असं करत 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 याची जी नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असती ती 0 होती. ठीक आहे. म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे का याच्यामध्ये, आता मॅग्नेटला अट्रॅक्ट किंवा रिपेल करणार आहे का, नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, याला एक वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देणार आहे. म्हणजे कसं, मटेरियल तोच आहे. ठीक आहे. मटेरियल तोच आहे, त्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत तेच आहे, त्यांची मॅग्नेटिक मोमेंट पण तेवढीच आहे. बट त्याच्यामध्ये काय होणार आहे, आता ज्यावेळेस मी याला वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देणार आहे, मॅग्नेटिक फील्ड, तर त्यावेळेस काय होणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे, हे जे रँडमली ओरिएंटेड मॅग्नेटिक मोमेंट्स आहे त्यांना काहीतरी डायरेक्शन येऊन जाणार. पण ते डायरेक्टली एकच लाईनमध्ये येणार का, नाही. थोडंसं त्याच्यामध्ये फक्त जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनमध्ये येण्याचं ते ट्राय करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे या डायरेक्शनमध्ये तर डायरेक्टली राईट डायरेक्शनमध्ये जाणार नाही, फक्त याच्यामध्ये काय होणार आहे, थोडंसं असं ते खाली येणार. म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये फॉर एक्झाम्पल या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे तर हे काय होणार आहे, त्याच्या अलॉंग थोडंसं ते काय होणार आहे, इन्क्लाइन होणार आहे. असं करत करत काय होणार आहे, बाकीचे जे पण असणार आहे ते डायरेक्टली त्याच लाईनमध्ये येणार आहे किंवा त्या डायरेक्शनमध्ये जाण्याचा ट्राय करणार आहे, असं होऊन जाणार. ठीक आहे. समजतंय ना. हे कधी असणार आहे, ज्यावेळेस आपण जे मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नली देतोय तर ती मॅग्नेटिक फील्ड वीक असेल त्यावेळेस. बट जर मी याला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड दिली तर काय होणार आहे, जर मी याला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड दिली तर हे काय होणार आहे, जेवढे पण मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट्स आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये अलाइन होणार. म्हणजे कसं, याच डायरेक्शनमध्ये जेवढे पण ॲटम्स आहे त्यांची जी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे
ते एका फिक्स डायरेक्शनमध्ये अलाइन होऊन जाणार. हे कधी होणार आहे? ज्यावेळेस मी स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करणार आहे त्यावेळेस. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड समजतं ना कसं? वीक दिल्यानंतर काय होणार आहे आणि स्ट्रॉंग दिल्यानंतर काय होणार आहे ते. ज्यावेळेस काहीच नसेल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, बी इज इक्वल्स टू 0 आहे, सॉरी बी इक्वल्स टू 0 आहे, तर त्यावेळेस काय होणार आहे? रँडमली ओरिएंटेशन, नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट 0, डायरेक्टली 0. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देणार त्यावेळेस काय होणार आहे? त्याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे, नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, त्याची काहीतरी व्हॅल्यू येणार, स्मॉल येणार. बट ज्यावेळेस आपण त्याला स्ट्रॉंग मॅग्नेटिक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देणार आहे त्यावेळेस काय होणार आहे? त्याच्यामध्ये जे नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होणार. ते जर इन्क्रीज झालं तर त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार. आणि मॅग्नेटायझेशन इन्क्रीज झालं म्हणजे ते काय होणार आहे? अट्रॅक्ट होणार आहे, त्याचं स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता जर मी पॅरामॅग्नेटिझम लावलं, जसं आपण डायमॅग्नेटिझम आहे, डायमॅग्नेटिक मटेरियल असेल तर त्याला काय म्हणतो? दे आर वीकली रिपेल्ड बाय द मॅग्नेट. सिम्पली असं म्हणलं तर वीकली रिपेल्ड बाय द मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. पण जर मी पॅरामॅग्नेटिझमचं जर सांगितलं तर हे काय करतो? इट इज वीकली अट्रॅक्टेड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिली ना त्याची जवळ जाणार आहे, ते त्याच्याकडे जाणार आहे, पण ते कसं? वीकली अट्रॅक्ट होणार आहे. स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणार का? नाही. स्ट्रॉंगली कोण अट्रॅक्ट होत असतो? जे थर्ड आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट लेक्चरला, फेरोमॅग्नेटिक मटेरियल, ते स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत असतात. ठीक आहे. तर हे आहे त्याच्यामध्ये त्याचं बेसिक, त्याच्यामध्ये काय काय होत असतो ॲटॉमिक लेवलवर. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला याचे प्रॉपर्टीज, जसं आपण डायमॅग्नेटिझमचे प्रॉपर्टीज बघितले तसे आपल्याला याचे पण प्रॉपर्टीज बघायचे आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तर याच्यामध्ये तोच पॉईंट का, म्हणजे हे काय करतोय? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर दिलीत काय होणार आहे? तर जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिलीत काय होतंय? एकदा मी रब करून घेतो. याचे आपल्याला प्रॉपर्टीज, जसं आपण डायमॅग्नेटिझमचे बघितले आहे तसेच आपल्याला पॅरामॅग्नेटिझमचे प्रॉपर्टीज स्टडी करायचे आहे. ठीक आहे. तर जर तुम्ही जे डायमॅग्नेटिझमचे ते जर चांगले स्टडी केले तर त्याच्यावरून कम्पेअर करून तुम्ही जे पॅरामॅग्नेटिझमचे आहे ते पण तुम्ही इझिली तुम्हाला लक्षात राहू शकतात. कसं? आता फर्स्ट काय होतं त्यामध्ये? दे आर वीकली अट्रॅक्टेड, वीकली रिपेल्ड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. हे काय करणार आहे? वीकली अट्रॅक्टेड. हे काय असतात? वीकली अट्रॅक्टेड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. हा आहे त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी. ते रिपेल करतो तर हा काय करतोय? अट्रॅक्ट, पण ते पण कसं? वीकली. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मी इथे नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दिली, काय केलं? नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कसं? सेकंड पॉईंटसाठी नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजे कसं? इथे मी एक स्ट्रॉंग मॅग्नेट ठेवलं, काय केलं? स्ट्रॉंग. आणि इथे काय केलं? एक वीक मॅग्नेट ठेवलं. म्हणजे थोडक्यात काय झालं? याच्यामध्ये जी फील्ड आहे मॅग्नेटिक फील्ड ती कशी आहे? नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे. तर जर मी याच्यामध्ये डायमॅग्नेटिक, कोणतं डायमॅग्नेटिक मटेरियल ठेवलं ते काय होणार आहे? इथे जर स्ट्रॉंगकडे ठेवलेलं असेल तर ते कुठं जाणार आहे? वीक जे रिजन असणार आहे तिकडे जाणार आहे. बट पॅरामॅग्नेटिक मटेरियल काय करणार आहे? जर तो वीक मॅग्नेटकडे असेल तर तो स्ट्रॉंग मॅग्नेटकडे जाणार आहे. का बरं? का तो अट्रॅक्ट होतो ना, आणि जिथे स्ट्रॉंग असेल ना, जिथे स्ट्रॉंग रिजन असेल त्याच्याकडे जाणार ते. अट्रॅक्ट होतोय म्हणजे त्याच्याकडे जवळ जाणार, मॅग्नेटचे जवळ जाणार ते, असं होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हा आहे त्याच्यामध्ये सेकंड प्रॉपर्टी. जर नॉन युनिफॉर्म, इफ देर इज अ नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड देन द पॅरामॅग्नेटिक मटेरियल मूव्स फ्रॉम a region of strong magnetic field to the from a region of weak magnetic field to the strong magnetic field. weak पासून ते strong कडे जाणार आहे. ठीक आहे. हा त्याचा सेकंड पॉईंट. त्याच्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कसे पास होणार आहे? जर मी हे थर्ड पॉईंट होतं ते अगोदर घेऊन टाकलं. आपण थर्डमध्ये काय करू? जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, बरोबर, अशी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, याच्यामध्ये जर मी कोणतं पॅरामॅग्नेटिक मटेरियल ठेवलं तर काय होतो?
त्याआधी आपण डायमॅग्नेटिझममध्ये काय बघितलं का याच्यामध्ये जे लाईन्स असतात ते काय होतात याच्या बाहेरून जातात. जे लाईन्स असतात ते कसे याच्या बाहेरून जाणार आहे डायमॅग्नेटिझममध्ये. पण पॅरामॅग्नेटिझममध्ये काय होतात जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात ते जे मटेरियल असतो त्याच्यामधून जास्त पास होतात. म्हणजे जे लाईन्स येणार आहे ते कसे होणार याच्यामधून जास्त करून जाणार आहे असे. म्हणजे जे इनर सेक्शन असणार आहे तिथे जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असणार आहे त्यांची डेन्सिटी कशी असेल जास्त असेल, तिथून जास्त नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पास होणार आहे. ही त्याची थर्ड प्रॉपर्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणतं बघितलं होतं आपण, एक यू शेपमध्ये एखादी ट्यूब जर घेतली, यू ट्यूब, अशी एक यू शेपमध्ये एक ट्यूब जर घेतली आणि त्याच्यामध्ये मी काय केलं अगोदर डायमॅग्नेटिक मटेरियल ठेवलं तर काय होतं त्याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये असं लिक्विड फिल केलेलं आहे. अगोदर मी काय करतो याच्यामध्ये डायमॅग्नेटिक मटेरियल ठेवतो. डायमॅग्नेटिक मटेरियल घेतलं आणि याच्या एक एंडला मी असं एक मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिली तर काय होणार आहे, डायमॅग्नेटिक असेल तर हा पोर्शन खाली जाणार आहे. काय होणार आहे, खाली जाणार आहे आणि इकडचं जे आउटसाईडचं पोर्शन असणार ते वर जाणार. ऑब्वियस केस आहे. ठीक आहे. पण जर इथे मी पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं जे पॅरामॅग्नेटिक लिक्विड जे आहे ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि एक एंडला मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिली तर तो काय करणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे मॅग्नेटकडे. तो काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार. आणि अट्रॅक्ट जर झालं तर हा जे पोर्शन असणार आहे ते काय होणार आहे, वर जाणार आहे आणि हा पोर्शन काय होणार आहे, खाली जाणार आहे. समजतं कसं, अट्रॅक्ट करतोय म्हणून. ओके. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे याच्यामध्ये मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. जे ससेप्टिबिलिटी असते ना कायची जी व्हॅल्यू असते पॅरामॅग्नेटिक मटेरियलसाठी ते पॉझिटिव्ह असते. कशी असते, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह बट स्मॉल. पॉझिटिव्ह आहे बट ती कशी व्हॅल्यू आहे, स्मॉल व्हॅल्यू आहे. स्मॉल व्हॅल्यू म्हणजे ते 0 पासून स्टार्ट होते तर 0.0 to 10⁻³ पर्यंत असते. 0 to 10⁻³ 10⁻³ म्हणजे 0.0 पासून 0 to 0.001 ही त्याची रेंज आहे. ओके. म्हणजे डायमॅग्नेटिक कसं होतं, निगेटिव्ह होतं, पण हे कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. असं तुम्ही जर कम्पेरेटिव्हली स्टडी केलं ना तुम्हाला एकदम इझिली हे सगळे प्रॉपर्टीज लक्षात राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामधलं एक इम्पॉर्टंट पॉईंट बघायचा आहे तो आहे क्युरीज लॉ. क्युरीज लॉ फॉर पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. आता हे जे क्युरीज लॉ आहे ते पिएरी क्युरी हे जे सायंटिस्ट आहे त्यांनी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक सिम्पल त्यांनी काय केलेलं आहे, एक एक्सपेरिमेंट केला. ठीक आहे. एक्सपेरिमेंट केलं आणि ते एक्सपेरिमेंटवरून जे रिझल्ट आलं ते रिझल्टचं इथे त्यांनी काय केलं, एक लॉ दिलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तो जे लॉ आहे त्याला म्हणतो आपण क्युरीज लॉ. काय म्हणायचं त्याला, क्युरीज लॉ. क्युरीज लॉ फॉर पॅरामॅग्नेटिझम. ठीक आहे. हा जे लॉ आहे हे समजण्यासाठी आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं इथे, ते आहे, एक मिनिट, M डायरेक्टली प्रोपोर्शनल टू B/T. B/T हा ते लॉ आहे. आता तुम्ही म्हणणार याच्यामध्ये काय काय, तर याला आपल्याला काय करायचं आहे, हे जे इक्वेशन आहे त्यालाच आपल्याला एक वर्डच्या स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. म्हणजे काय करायचं आता एम म्हणजे काय, याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन. काय आहे, मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन काय असतं माहिती आहे तुम्हाला, मॅग्नेटायझेशन झालेलं आहे आपलं. मॅग्नेटायझेशन मीन्स नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम. नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम त्याला म्हणत असतो आपण मॅग्नेटायझेशन. थोडक्यात मॅग्नेटायझेशन, जेवढं जास्त मॅग्नेटायझेशन तेवढे जास्त त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये बी म्हणजे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड. काय आहे, मॅग्नेटिक फील्ड. बरोबर. त्याच्यानंतर टी म्हणजे काय आहे याच्यामध्ये, टेम्परेचर. आता तुम्ही म्हणणार का याच्यामध्ये टेम्परेचरचा कसं काय संबंध आला. आता याच्यामध्ये हे जे लॉ आहे त्याचं स्टेटमेंट काय आहे, द नेट मॅग्नेटायझेशन ऑफ अ मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर. म्हणजे मी काय केलं, एक मटेरियल घेतलं. मटेरियल कोणतं, पॅरामॅग्नेटिक मटेरियल. तो मटेरियल काय केलं मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं.
तर जेवढी जास्त मॅग्नेटिक फील्ड असेल, कोणती एक्सटर्नल बाहेरून जे देतोय आपण ते, जेवढी जास्त एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असेल तेवढी जास्त त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन होणार. मॅग्नेटायझेशन होणार म्हणजे काय होणार, त्याच्यामध्ये तो अट्रॅक्ट करणार आहे, तेवढं जास्त तो मटेरियल जे मॅग्नेटकडे तो अट्रॅक्ट होणार आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर. आता याच्यावरून आपल्याला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय ते आणि टेम्परेचर दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते फाइंड आउट करता येईल. कसं, आता याच्यामध्ये प्रोपोर्शनल साईन आहे ते काढायचं असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागेल आणि तो कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये m इज इक्वल्स टू c इंटू b अपॉन t ॲज इट इज. ठीक आहे, c इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी नोन ॲज क्युरीज कॉन्स्टंट. काय म्हणतो याला, क्युरीज कॉन्स्टंट. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला b ची व्हॅल्यू पुट करायची. बी म्हणजे काय आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि त्याचं जे फॉर्म्युला आहे ते आपण डिराईव्ह केलेलं आहे. काय असतो ते, बी इज इक्वल्स टू μ0 इंटू एच, वेअर एच इज द मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये इक्वेशनमध्ये पुट करून देऊ. इथे काय येणार आहे, m इज इक्वल्स टू इथे c इंटू बीची व्हॅल्यू μ0 इंटू एच अपॉन टी. ठीक आहे, त्याच्यानंतर हा h मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार, m अपॉन एच इज इक्वल्स टू c इंटू μ0 अपॉन टी. ओके, आता याच्यामध्ये m अपॉन एच म्हणजे काय, मॅग्नेटायझेशन डिवाइड बाय मॅग्नेटिक इंटेन्सिटी. काय असतो हा, हे असतो काय असतो याच्यामध्ये काय. काय इज इक्वल्स टू काय येणार मग, c इंटू μ0 अपॉन टी. ओके, काय इज द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये c म्हणजे काय आहे, क्युरीज कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर μ0 म्हणजे काय, परमियाबिलिटी, एक नंबर आहे ते पण काय आलं, कॉन्स्टंट आलं. म्हणजे दोन्ही पण काय आहे, कॉन्स्टंट आहे, फक्त चेंज काय होतं याच्यामध्ये, टेम्परेचर. म्हणून याच्यावरून काय सांगू शकतो आपण, काय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर टी. तर हे जे आहे क्युरीज लॉचा यूज करून आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी अँड टेम्परेचर दोघांमध्ये रिलेशन दाखवू शकतो. आता याचा फील काय आहे, याचा मिनिंग काय आहे का, इथे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय असतो, एखाद्या मॅग्नेटचा मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतरचा रिस्पॉन्स. म्हणजे हा चॉक आहे, एक मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये मी जर हे प्लेस केलं तर त्यावेळेस याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज काय दाखवणार आहे, काय रिस्पॉन्स देणार आहे, अट्रॅक्ट होणार, रिपेल होणार, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन काय होणार, हे सगळं काय करतो, ते रिस्पॉन्स दाखवतो. ते जे रिस्पॉन्स असतो तो असतो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ते कशावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर डिपेंड आहे. टेम्परेचरवर कसं डिपेंड का, जर मी इथे एखादं मटेरियल आहे, त्या मटेरियलचं जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्याच्यामध्ये जे त्याच्यामध्ये जे व्हायब्रेशन होतात ते व्हायब्रेशन इन्क्रीज होणार. व्हायब्रेशन इन्क्रीज झालं तर मॅग्नेटिक मोमेंटची जी डायरेक्शन आहे ते पण काय होणार आहे, रँडमली कुठं पण जाणार आहे, त्याच्यामध्ये रँडमनेस वाढून जाणार. म्हणजे जेवढं जास्त त्याच्यामध्ये इकडं तिकडं जास्त ते डायरेक्शन चेंज होणार आहे तेवढं जास्त काय होणार आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक जे मोमेंट आहे ते डिक्रीज होणार. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं तर मॅग्नेटिक मोमेंट काय होणार आहे, डिक्रीज होणार. मॅग्नेटिक मोमेंट डिक्रीज झालं तर मॅग्नेटायझेशन पण काय होणार आहे, डिक्रीज होणार. मॅग्नेटायझेशन डिक्रीज झालं म्हणजे त्याच्यामध्ये जे मॅग्नेटची जी अट्रॅक्ट करायची जी ॲबिलिटी असणार आहे त्या मटेरियलची ते पण काय होणार आहे, रिड्यूस होऊन जाणार आहे. म्हणजे ते सगळं कशावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर. म्हणून जर आपल्याला जास्त मॅग्नेटिक प्रॉपर्टीज बघायला पाहिजे, त्याच्यामध्ये जास्त मॅग्नेट अट्रॅक्ट झालं पाहिजे मॅग्नेटकडे तर त्यासाठी तो जे ऑब्जेक्ट आहे त्याची जी त्याचं जे टेम्परेचर आहे ते कसं पाहिजे, कमी पाहिजे. ठीक आहे, तर हा आहे त्याच्यामधलं क्युरीज लॉ. एकदम सिंपल लॉ आहे, त्यासाठी हे जे इक्वेशन आहे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यावरून एकदम सिंपल आहे, द मॅग्नेटायझेशन ऑफ अ मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ऑफ दॅट मटेरियल. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, तर आज आपण काय स्टडी केलं, सगळ्यात आधी पॅरामॅग्नेटिझम काय असतो ते बघितलं, त्याच्यानंतर त्याची प्रॉपर्टी स्टडी केली आणि थर्ड त्याच्यामध्ये क्युरीज लॉ इथे आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे, याच्यानंतर जे थर्ड टाईप आहे मटेरियलचा फेरोमॅग्नेटिझम ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच, बाकीचं आपण पुढे घेऊ. ठीक आहे, थँक्यू सो मच.